श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना या जीवनाच्या प्रवासात काही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. श्रोते हो, घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात, तर दोन मनांचं ते शांत आकाश असतं, जिथं मी कमी होऊन आपण हेच खरं श्वास असतं. आपल्याला माहिती आहे, नवरा म्हणजे फक्त साथ देणारा नकोय, तो बायकोच्या डोळ्यातला विश्वास असावा. आणि बायको म्हणजे फक्त संसार करणारी नको आहे, ती घराच्या हृदयातला खास श्वास असावी लागते. श्रोते हो, आपल्याला जुन्या पिढीनं एक गोपीत सांगितले की थोडं कमी बोला पण जास्त समजून घ्या. कारण नात्याला जिंकण्यापेक्षा कधी कधी निभावणं जास्त सुंदर असते. राग आला तरी शब्द जपून वापरायचे असतात, कारण तुटलेलं मन पुन्हा जुळत नसतंय सहज. माफी मागणं कमीपणा नसतोय, तर प्रेम टिकवण्याचं सर्वात मोठं सामर्थ्य असतंय. आपल्याला माहिती आहे, संसार म्हणजे स्पर्धा नसते, तो दोघांचा एक सुंदर प्रवास असतोय. जिथं हातामध्ये हात असेल तोच दिवस हा प्रत्येकाचा खास होत असतोय. शेवटी इतकंच की प्रेम मोठं नसतंय, समजूतदारपणा मोठा असतो. आणि ज्या घरात आदर असतो तिथं खरा देव वास करत असतो. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही चतुरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. समोरच्यासाठी आपण गरजेचे आहोत की गरजेपुरते आहोत, हे समजणं खूप महत्वाचं असतं. नाही तर चुकीच्या माणसासाठी आपलं आयुष्य वाया जातं. स्वभाव अशी गोष्ट आहे जी माणसाला कायम प्रिय बनवते. कितीही दूर गेलात तरी चांगल्या स्वभावामुळं एखाद्या क्षणी एखाद्याची आठवण येतेच. म्हणून स्वभाव हा माणसानं कमावलेलं सर्वात मोठं धन असतं. दगड मारणारा बाहेरचा असला तरी तो नेमका कुठं मारायचा हे सांगणारा मात्र आपलाच असतो. जीवनात मोठं व्हायचं असेल तर आधी मनानं मोठं व्हावं लागतं. जेव्हा सहन करणाऱ्याचं मन हे दगडाचं होतं, तेव्हा त्रास देणाऱ्यांची लायकी ही शून्य झालेली असते. पैशाचा व्यवहार हा नात्यात किंवा मैत्रीत कधीच करू नका, कारण परत ते नातं पहिल्यासारखं राहत नाही. वाईटपणा हा येतोच. शब्दांपेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं. म्हणूनच मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं. मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल, पण ती जाणवली पाहिजे. आभाळ गाठण्याची जिद्द असली तरी पाय जमिनीवर राहतील, पण स्वाभिमानाला ठोकर लागली की बाजार उठवला जातो. ज्यांच्यासाठी आपण रस्ते बनवले तेच आज आपल्याला रस्ता दाखवायला निघालेत. जेव्हा आपली सावली आपल्याशी बेईमानी करू लागते, तेव्हा समजायचं की आता स्वबळावर सूर्य होण्याची वेळ आली आहे. घाई करू नका, ना कोणाशी भावना जोडण्यात, ना कोणाशी तोडण्यात. संयम ठेवा. 7 अंग असतात स्वभावाची. वेळेनुसार लोक बदलत जातात, माणूसही बदलतच असतो. इज्जत वाढवणारा मित्र असावा, लोकांना हसवण्यासाठी इज्जत काढणारा नाही. माणसाची किंमत तो निघून गेल्यावरच कळते. मृत्यू आणि संकट हे कधी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका.
शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधी श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो. कष्ट, अनुभव आणि माणुसकी हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवतं. आयुष्यात काही गोष्टी सहन करायलाही एक मर्यादा असते. कारण प्रत्येक वेळी गप्प राहणं ही ताकद नसते. माणूस सहन करत राहतो, लोकांसाठी, नात्यांसाठी, आठवणींसाठी. पण आतून प्रत्येक वेळी थोडा थोडा तुटत जातो. आणि एक वेळ अशी येते जिथं त्याला दुखावणं जाणवतच नाही. कारण वेदना इतकी सवयीची होती की तीच त्याची शांतता बनते. तो रडत नाही, तो बोलत नाही, तो फक्त जगत राहतो, पण जिवंत असल्यासारखं नाही. आणि शेवटी तो सोडून जात नाही कोणाला, पण आतून मात्र सगळ्यांपासून कायमचा दूर निघून गेलेला असतो. एका दिवसात कोणीही मनातून उतरत नाही. जन्म जावा लागतो माणूस विसरायला, जर तुम्ही जीव लावला असेल तर. पैसा कमावून माणूस जास्तीत जास्त श्रीमंत होऊ शकतो, पण मोठा नाही. मोठं होण्यासाठी त्याला आधी विचारानं श्रीमंत व्हावं लागतं. कोणीतरी मातीच्या माठाला विचारलं की तू इतका शांत आणि थंड कसा राहतोस? माठानं हसून उत्तर दिलं, ज्याचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ सगळं काही मातीपासूनच बनलंय, त्याला अहंकार आणि राग कशाचा आहे? आपण वेड्यासारखं एखाद्यावर जीवापाड प्रेम करावं आणि त्यानं हुशारी करत आपल्या भावनांना कचरा समजावं, इतकं आंधळं प्रेम नसावं. माणूस बदलला की त्याच्यासोबत घालवलेला तो सुंदर काळ सुद्धा एखाद्या गुन्ह्यासारखा वाटू लागतो. कहाणीचा शेवट गोड आठवणी कडू करून जातो. नात्यांचं पुस्तक वाईट वळणावर संपलं की जुनी पानं उलटून वाचायची हिंमत उरत नाही. संपत्ती पाहून बायको भेटते, पण जवळ काही नसताना सुद्धा साथ देणारी जी भेटते ती प्रेमिका असते. खरेपणा सिद्ध करायला जाऊ नका, वागण्यात सातत्य ठेवा, तो सिद्ध होत राहणार. गद्दाराच्या जिभेला शुद्धतेच्या गप्पा शोभत नसतात. ज्याच्या अस्तित्वातच भेसळ असते त्यानं एकनिष्ठतेचं पांघरून हे कधीच घ्यायचं नसतं. तुम्ही जितकी प्रसिद्धी मिळवाल तेवढे तुमचे शत्रू हे तयार होतील. कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे हे कमी आणि जळणारे जास्त तयार होतील. आपल्या देहाचं आणि भाड्याच्या घराचं हे सारखंच असतं. ॲग्रीमेंट संपलं की घर आणि देह दोघांना सोडून द्यावं लागतं.